नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करत आहोत अल्कोहोल, फिनॉल, इथर. अल्कोहोल असेल, फिनॉल असेल किंवा इथर असेल, या तिन्ही प्रकारचे कंपाऊंड्स असे आहेत ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे. म्हणून लक्षात घ्या, अल्कोहोल, फिनॉल आणि इथर हे तीनही प्रकारचे कंपाऊंड्स ऑक्सिजन कंटेनिंग कंपाऊंड्स आहेत. आता तुमच्यासमोर एक उदाहरण घेतो म्हणजे कळेल. ROH हा कोण आहे? अल्कोहोल आहे. नंबर 2, आता हे बेंझिन रिंग आहे आणि बेंझिन रिंगला आपण जोडलं OH, हा झाला फिनॉल, आणि आपण घेतलं ROR, हा झाला इथर. अरे बाबांनो, अल्कोहोल असेल, फिनॉल असेल किंवा इथर असेल, या तिन्ही कंपाऊंडमध्ये काय ऑक्सिजन आहे. म्हणून अल्कोहोल, फिनॉल आणि इथर यांना आपण ऑक्सिजन कंटेनिंग कंपाऊंड्स असं म्हणतो. आपल्याला माहीत असावं, पुस्तकात असं वाक्य लिहून दिलेलं नाही आहे, पण आपल्याला माहीत असावं म्हणून सांगितलं. ओके, एक गोष्ट. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, अजून एक महत्त्वाचा पॉईंट. बाबांनो, एक लक्षात घ्या, हे अल्कोहोल, फिनॉल आणि इथर हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. मग तुम्हाला माहीत असलं पाहिजे ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे कसला. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे अशा प्रकारचा कंपाऊंड्स ज्याच्यामध्ये कार्बन आहे. ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन असतो त्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणायचं. ऑर्गॅनिक कंपाऊंडचा अर्थ होतो कार्बन असलेला कंपाऊंड म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड. ठीक आहे. मग आता एक 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 शब्द आपण डिफाईन करूयात आणि एकेकाची व्याख्या आपण बघूयात. अल्कोहोल असेल, फिनॉल असेल, इथर असेल, तिन्ही कंपाऊंड्स ऑर्गॅनिक असतात कारण तिन्ही कंपाऊंडमध्ये कार्बन असतो. कार्बन असलेले कंपाऊंड म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड. ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा, नीट आठवा, लक्षात येईल आपल्या सर्वांना, सांगायची आवश्यकता नाहीये. आता पहिला शब्द आपला अल्कोहोल. बाबांनो, अल्कोहोल कशाला म्हणतात? अल्कोहोल म्हणजे काय तो शब्द आपण डिफाईन करू. नंबर 1, अल्कोहोल्स आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. अल्कोहोल्स आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ह्याची व्याख्या करताना पुस्तकात असा शब्द दिला की अल्कोहोल हे कोण आहेत? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. अल्कोहोल्स आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड, आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन आहे. म्हणजे अल्कोहोल हे कार्बन असलेले कंपाऊंड्स आहेत आणि कार्बन असलेले कंपाऊंड्स म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि म्हणून आपण लक्षात घ्यायचं आहे अल्कोहोल्स आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. पण अशा प्रकारचे ऑर्गॅनिक कंपाऊंड ज्याच्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. बघा, कंटेनिंग हायड्रॉक्सिल ग्रुप. आता हायड्रॉक्सिल ग्रुप कुणाला म्हणतात हे बी आपण लिहू. हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे कोणता ग्रुप? OH ग्रुप. OH ग्रुपला हायड्रॉक्सिल ग्रुप असं म्हणतात. पहिलं महत्त्वाचं वाक्य, अल्कोहोल हे का आहेत? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन आहे. नंबर 2, हे अशा प्रकारचे कंपाऊंड्स आहेत. अल्कोहोल्स हे अशा प्रकारचे कंपाऊंड्स आहेत ज्याच्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजेच OH ग्रुप आहे. आणि हा OH ग्रुप कुठं जोडला आहे ते फार महत्त्वाचं आहे. हायड्रॉक्सिल ग्रुप हा सॅच्युरेटेड कार्बनला जोडलेला पाहिजे. कसल्या? सॅच्युरेटेड कार्बनला. म्हणजे कसं? समजा हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, आता इथं OH आहे. आता हा OH ह्या कार्बनला जोडलाय. OH म्हणजे कोण? हायड्रॉक्सिल ग्रुप. म्हणजे हा हायड्रॉक्सिल ग्रुप या कार्बनला जोडलाय आणि हा जो कार्बन आहे हा सॅच्युरेटेड कार्बन आहे. मग तुम्ही म्हणसाल सॅच्युरेटेड कार्बन म्हणजे काय? अरे बाबा, सॅच्युरेटेड कार्बन म्हणजे असा कार्बन ज्या कार्बनच्या भोवताली फक्त सिंगल बॉन्ड आहे. कळालं का? ज्या कार्बनच्या भोवताली फक्त सिंगल बॉन्ड आहे असा जो कार्बन आहे दॅट कार्बन इज कॉल्ड ॲज सॅच्युरेटेड कार्बन. आणि हा कार्बन सॅच्युरेटेड आहे. अल्कोहोलमध्ये 3 गोष्टी फार महत्त्वाच्या. अल्कोहोल हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत म्हणजे कार्बन असलेले कंपाऊंड्स आहेत. नंबर 2, अल्कोहोल्समध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. आणि नंबर 3, हा हायड्रॉक्सिल ग्रुप सॅच्युरेटेड कार्बनला जोडलेला आहे. हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे OH ग्रुप. OH ग्रुप इज अटॅच्ड 1 2 3 4 अटॅच्ड टू, कट करू, इज इथे लिखायली बघा. हा OH ग्रुप इज अटॅच्ड खाली होतं टू सॅच्युरेटेड कार्बन. संपलं. अतिशय सोपा कन्सेप्ट आहे, फक्त लक्षात घ्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. बाबांनो, अल्कोहोल म्हणजे काय तो शब्द डिफाईन करा. नंबर 1, अल्कोहोल हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. नंबर 2, अल्कोहोलमध्ये OH ग्रुप असतो म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप असतो. आणि नंबर 3, अल्कोहोलमध्ये OH ग्रुप हा सॅच्युरेटेड कार्बनला जोडलेला असतो. अशा 3 गोष्टी असणाऱ्या कंपाऊंडला अल्कोहोल असं म्हणतात. झाली व्याख्या. अल्कोहोल्स आर द
ऑर्गॅनिक कंपाऊंड्स containing hydroxyl group attached to the saturated carbon atom. अहो झाली ना डेफिनेशन. समजतंय का? बघा एक एक कन्सेप्ट आपण समजून घ्यायचा. एक उदाहरण घेऊ आता. बघा एक उदाहरण घेऊ. CH3CH2OH हा अल्कोहोल आहे. नंबर 1 कार्बन आहे म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. अल्कोहोल्स आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड. अल्कोहोल्स आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. कार्बन आहे म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. कंटेनिंग हायड्रॉक्सिल ग्रुप. हायड्रॉक्सिल ग्रुप बी आहे मध्ये. कंटेनिंग हायड्रॉक्सिल ग्रुप अँड हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड टू द सॅच्युरेटेड कार्बन. हो का? ह्या कार्बनला सिंगल बॉन्ड आहे म्हणजे हा कार्बन कसा आहे? सॅच्युरेटेड आहे. आणि असा जो कंपाऊंड असतो अशा प्रकारच्या कंपाऊंडला अल्कोहोल असं म्हणतात. अल्कोहोल्स आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंटेनिंग हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच्ड टू द सॅच्युरेटेड कार्बन ॲटम. बस एवढं जरी कळालं तरी आपल्याला ही व्याख्या लक्षात येते आणि अशा प्रकारे तो शब्द आपण लक्षात घेऊ शकतो. अल्कोहोल्स हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. अल्कोहोल्समध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप आहे आणि हा हायड्रॉक्सिल ग्रुप सॅच्युरेटेड कार्बन ॲटमला जोडलेला आहे. अशा 3 गोष्टी असलेला कंपाऊंड म्हणजे आमचा अल्कोहोल आहे. अल्कोहोल्स आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. नंबर 2 त्याच्यामध्ये काय आहे? हायड्रॉक्सिल ग्रुप. नंबर 3 तो हायड्रॉक्सिल ग्रुप सॅच्युरेटेड कार्बनला जोडलेला आहे. या गोष्टी नीट डोक्यात ठेवा आणि व्याख्या तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. थोडक्यात तुमच्यासमोर मी मांडलेली आहे. अशा प्रकारचा पहिला कन्सेप्ट या ठिकाणी आपण घेतला. आता याच्या पुढचा कन्सेप्ट जो आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण लगेच घेऊया. ओके लिहा. आता अजून एक कन्सेप्ट सांगितला आपल्याकडे. तो बी कन्सेप्ट या ठिकाणी आपण बघूया. आणि त्या कन्सेप्टमध्ये म्हणलेला आहे ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड म्हणजे काय? ही एक नवीन संकल्पना आपल्याकडे आहे. ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड म्हणजे काय बाबांनो? बरोबर आहे का? आता काय करूयात आपण? आता आपण एक शब्द प्रयोग केला. काय लिहिला आपण? ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड. आता पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतो ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड कुणाला म्हणायचं. ह्याच्यामध्ये एक शब्द आहे ॲरोमॅटिक. आता ॲरोमॅटिक या शब्दाचा अर्थ अवघड नाही आहे. आपण आपल्या परीनं अर्थ काढूयात. ॲरोमॅटिक म्हणजे ज्याच्यामध्ये बेंझिन रिंग आहे. संपलं बस. ही बेंझिन रिंग आहे. अशा प्रकारचा कंपाऊंड ज्याच्यामध्ये बेंझिन आहे त्याला ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणायचं. आता ॲरोमॅटिक कंपाऊंडची व्याख्या वेगळी, कन्सेप्ट वेगळा, तेवढ्या खोला जायची आवश्यकता नाही. एका वाक्यात सांगतो, अरे बाबांनो ज्या कंपाऊंडमध्ये बेंझिन रिंग आहे अशा प्रकारचा जो कोणता कंपाऊंड असेल त्या कंपाऊंडला म्हणायचं ॲरोमॅटिक कंपाऊंड. म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड याचा अर्थ बेंझिन रिंग असलेला कंपाऊंड. आणि तुम्ही म्हणसाल गुरुजी बेंझिन कसं असते हो गुरुजी? हो का? हे असं असते बेंझिन. पुढे काय? हायड्रॉक्सी कंपाऊंड. आता हायड्रॉक्सी म्हणजे कोण? OH. हायड्रॉक्सी कंपाऊंड म्हणजे काय? अरे हायड्रॉक्सी कंपाऊंड म्हणजे अशा प्रकारचा कंपाऊंड ज्याच्यामध्ये हायड्रॉक्सी ग्रुप आहे. मग मला सांगा हायड्रॉक्सी ग्रुप कुणाला म्हणतात? OH ग्रुपला. आणि म्हणून इथे लिहिलं आपण OH ग्रुप. दिस ग्रुप इज कॉल्ड एज द हायड्रॉक्सी ग्रुप. बघा 2 गोष्टी फार महत्त्वाच्या. ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड म्हणजे असा कंपाऊंड ज्याच्यामध्ये बेंझिन रिंग आहे त्याचबरोबर ज्याच्यामध्ये हायड्रॉक्सी ग्रुप आहे. ह्या दोन्ही गोष्टी असलेला कंपाऊंड म्हणजे ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड. ठीक आहे. आता ह्याचे पुन्हा प्रकार 2 आहेत. कळलं का? आता तुमच्यासमोर मी एक छोटी व्याख्या सांगतो किंवा एक छोटी संकल्पना सांगतो. ओके 2 स्ट्रक्चर काढतो मी. हो का? ही बेंझिन रिंग आहे. कळलं का? आणि इथं जोडलं OH. अजूनही काढतो मी. इथं बेंझिन रिंग आहे. ह्याला जोडलं CH2. ह्याला जोडलं OH. नीट आहे का? बरं का? नीट ऐकून घ्या म्हणजे आपल्या लक्षात येईल. आता बघा इथे बेंझिन रिंग आहे, इथं बी बेंझिन रिंग आहे. म्हणजे हे दोन्ही कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे. ह्याच्यामध्ये बी हायड्रॉक्सी ग्रुप आहे, ह्याच्यामध्ये बी हायड्रॉक्सी ग्रुप आहे. म्हणजे हे दोन्ही आहे ना, तुमच्या फळ्यावरती दिसणारे हे दोन्ही एक्झाम्पल्स बघा बाबा. याच्यामध्ये बी बेंझिन आहे, याच्यामध्ये बी बेंझिन आहे. अरे बघ ना इथं. म्हणजे हे दोन्ही कंपाऊंड ॲरोमॅटिक झाले का नाही? कारण दोघांमध्ये बेंझिन रिंग आहे. आपली व्याख्या काय म्हणते? ज्या कंपाऊंडमध्ये बेंझिन रिंग असतो त्या कंपाऊंडला ॲरोमॅटिक असं म्हणावं. बाबा याच्यामध्ये पण बेंझिन रिंग आहे, याच्यामध्ये बी बेंझिन रिंग आहे. याचा अर्थ हे दोन्ही कंपाऊंड ॲरोमॅटिक आहेत. ओके. ह्याच्यामध्ये हायड्रॉक्सी ग्रुप आहे, ह्याच्यामध्ये पण हायड्रॉक्सी ग्रुप आहे. म्हणजे दोन्ही कंपाऊंड हायड्रॉक्सी कंपाऊंड्स आहेत. हा बी हायड्रॉक्सी कंपाऊंड आहे कारण OH ग्रुप आहे. हा बी हायड्रॉक्सी कंपाऊंड आहे कारण OH ग्रुप आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण म्हणूयात हा तुमचा ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाऊंड आणि हा सुद्धा तुमचा ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाऊंड. पण दोघात फरक आहे.
हे दोन्ही ऑर्गॅनिक aromatic hydroxy compounds आहेत. Both compounds are aromatic hydroxy compound because both compound contains benzene ring and also hydroxyl group. Hydroxyl group. पण ह्याला म्हणायचं फिनॉल आणि ह्याला म्हणायचं aromatic alcohol. कळालं का बघा? हा कोण आहे? फिनॉल आहे. हा कोण आहे? aromatic alcohol आहे. म्हणजे पुन्हा आपल्याला म्हणता येईल अरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड दोन प्रकारचे असतात, एक फिनॉल आणि एक अरोमॅटिक अल्कोहोल. मग आता फिनॉल म्हणजे काय आणि अरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड म्हणजे काय, या दोन्हीही व्याख्या आपण घेऊयात. तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येईल की फिनॉल म्हणजे काय आणि अरोमॅटिक अल्कोहोल म्हणजे काय. आता पहिल्यांदा फिनॉल म्हणजे काय बघू आणि पुन्हा अरोमॅटिक अल्कोहोल म्हणजे काय, या दोन्ही शब्दांचा अर्थ या ठिकाणी आपण थोडक्यात बघूयात. बघा, मी सांगतो तुम्हाला, नीट समजून घ्या. कन्सेप्ट सोपा आहे, नीट समजून घ्या. आता बघा फिनॉलमध्ये कसं आहे बघा. आता हे कोण आहे? ही बेंझिन रिंग आहे, बरोबर आहे. हे डबल सिंगल डबल सिंगल डबल ही बेंझिन रिंग आहे. आता इथं कोण आहे? हा कार्बन आहे. प्रत्येक ठिकाणी एक एक कार्बन आहे. आता हा जो कार्बन आहे बेंझिन रिंगचा कार्बन, त्याला OH ग्रुप डायरेक्ट जोडला आहे. फिनॉलमध्ये काय आहे? फिनॉलमध्ये OH ग्रुप हा बेंझिन रिंग मधल्या कार्बनला डायरेक्ट जोडलेला असतो. एक महत्वाचं आहे, OH ग्रुप कुठं जोडला आहे, OH ग्रुपची अटॅचमेंट कुठं आहे, हे फार महत्वाचं आहे. जर OH ग्रुप हा बेंझिन रिंग मध्ये असलेल्या कार्बनला डायरेक्टली जोडलेला असेल तर अशा प्रकारच्या कंपाऊंडला म्हणायचं फिनॉल. समजते का? म्हणून लक्षात घ्या तुम्ही, इन फिनॉल OH ग्रुप किंवा हायड्रॉक्सिल ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू द कार्बन ॲटम ऑफ द बेंझिन रिंग. ही बेंझिन रिंग आहे, लिहू का नावायचं, ही आहे तुमची बेंझिन रिंग. आणि या बेंझिन रिंगचा हा कोण आहे? कार्बन. आणि या कार्बनला का जोडले? OH ग्रुप. असा कंपाऊंड असेल, दॅट कंपाऊंड इज कॉल्ड ॲज फिनॉल्स. म्हणून व्याख्या लक्षात घ्या. फिनॉल म्हणजे काय? इन फिनॉल्स OH ग्रुप किंवा हायड्रॉक्सिल ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू द कार्बन ॲटम ऑफ द बेंझिन रिंग. OH ग्रुप हा बेंझिन रिंगच्या कार्बनला डायरेक्टली जोडलेला असेल तर अशा प्रकारच्या कंपाऊंडला म्हणायचं फिनॉल. म्हणून तिथं आपण लिहू शकतो, हो का, थोडक्यात मी लिहितो, इन फिनॉल OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड कुणाला जोडलेला असतो? हां, कार्बन ऑफ द बेंझिन रिंग, कार्बन ॲटम ऑफ द बेंझिन रिंग. बस थोडक्यात तुम्हाला कळण्यासाठी व्याख्या पण तुमच्या समोर दिलेली आहे. अतिशय सोपी व्याख्या आहे. व्याख्या त्या ठिकाणी वाचा, लक्षात ठेवा, लिहून घ्या, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. फिनॉल हे अशा प्रकारचे कंपाऊंड्स आहेत ज्याच्यामध्ये OH ग्रुप हा बेंझिन रिंगमध्ये असलेल्या कार्बनला डायरेक्टली जोडलेला असतो. डायरेक्टली म्हणतोय मी, म्हणजे कार्बन आणि OH या दोघांच्या मध्ये कोणीही असू नये. आता अजून एक उदाहरण घेऊ आपण, हो का. डबल सिंगल डबल सिंगल डबल डबल सिंगल डबल सिंगल डबल. आता हे कोण आहे? हे तर बेंझिन रिंग, ही बी बेंझिन रिंग आहे, ही बी बेंझिन रिंग आहे. आता हा कुठला ग्रुप आहे? OH ग्रुप. आता मला सांगा, हे फिनॉल आहे का? अरे बाबा, हे फिनॉल्स आहे. नाव वेगळं आहे, नॅफ्थॉल आहे, मान्य आम्हाला, हा नॅफ्थॉल आहे, त्याच्याबद्दल नो प्रॉब्लेम. परंतु हे फिनॉल्सचं एक्झाम्पल आहे. फिनॉल्स म्हणतोय मी, कशामुळं? कारण हायड्रॉक्सिल ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू द कार्बन ऑफ द बेंझिन रिंग. ही तुमची बेंझिन रिंग आहे आणि या बेंझिन रिंगच्या कार्बनला OH ग्रुप डायरेक्टली जोडलाय, म्हणून हा झाला तुमचा फिनॉल्स. कळालं का? अशी कितीही उदाहरणं करता येतील, फक्त एक वाक्य लक्षात घ्यायचं. फिनॉल्स म्हणजे काय? तर फिनॉल्समध्ये OH ग्रुप हा डायरेक्टली तुमची जी बेंझिन रिंग आहे त्या बेंझिन रिंगच्या कार्बनला जोडलेला असतो. असा जो कंपाऊंड असतो, दॅट टाइप ऑफ कंपाऊंड इज कॉल्ड एज द फिनॉल्स. इन फिनॉल्स OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू द कार्बन ॲटम ऑफ बेंझिन रिंग. बला बस झालं, एक व्याख्या. आता अरोमॅटिक अल्कोहोल म्हणजे काय? पुन्हा सेम कन्सेप्ट तसाच आहे. अरोमॅटिक अल्कोहोल म्हणजे काय? दोघांमध्ये बी बेंझिन आहे, दोघांमध्ये बी हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, पण OH ग्रुप कसा जोडलाय? अटॅचमेंट ऑफ द OH ग्रुप इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ती वेगळी आहे, म्हणून नाव वेगळं. कसं? मी सांगतो, ऐका.
आता दुसरा जो कन्सेप्ट आहे तो मी आपण लक्षात घेऊ आणि दुसरा कंपाऊंड जो आहे आपला अरोमॅटिक अल्कोहोल त्याची व्याख्या कशी होती बघा. बघा आता इथं काय घेतलं आपण, हे बेंझिन रिंग आहे. हा आता पहिल्यांदा CH2 जोडला आपण. बेंझिन रिंगला जर कार्बन जोडलेला असेल तर त्याला म्हणा साईड चेन म्हणा. ही झाली साईड चेन, हो का, ही साईड चेन झाली. समजा मी असं काढलं, ही बेंझिन रिंग आहे, CH2 ही साईड चेन आहे. 1 कार्बनची साईड चेन, 2 कार्बनची साईड चेन, 3 कार्बनची साईड चेन. ही काय साईड चेन आहे, कळालं का. आणि या साईड चेनला OH जोडला, हो का, या साईड चेनला OH जोडला तर तो अरोमॅटिक अल्कोहोल आहे. कळालं का. मी काय म्हणतो बघा, जर OH ग्रुप बेंझिन रिंग मधल्या कार्बनला डायरेक्टली जोडला तर तो झाला फिनॉल. आणि तो OH जर तुमच्या बेंझिन रिंगला जोडलेल्या साईड चेनला जोडलेला असेल दॅट इज कॉल्ड एज अरोमॅटिक अल्कोहोल. संपलं खलास. मग आता इथं बघा कसं आहे, हो का, हे कोण आहे अरोमॅटिक अल्कोहोल. अरोमॅटिक अल्कोहोलमध्ये OH ग्रुप हा साईड चेनला जोडलेला असतो. ही कोण आहे तुमची बेंझिन रिंग आहे, त्याची ही साईड चेन आहे आणि साईड चेनला जर OH ग्रुप जोडलेला असेल तर अशा प्रकारच्या कंपाऊंड लावण्याचं अरोमॅटिक अल्कोहोल. समजतंय. अरोमॅटिक अल्कोहोलमध्ये OH ग्रुप हा साईड चेनला जोडलेला असतो. समजलं का. ह्या तुमच्या रिंगला जोडलेला नसतो. OH ग्रुप इज नॉट डायरेक्टली अटॅच्ड टू द बेंझिन रिंग बट OH ग्रुप इज अटॅच्ड टू द साईड चेन ऑफ द बेंझिन रिंग. संपलं. मग तसं नाही का, OH ग्रुप काय होतो, जोडतो, अटॅच्ड कुणाला, टू द साईड चेन. संपलं. साईड चेनला जोडलेला असतो, इतकंच आहे. आणि म्हणून इन अरोमॅटिक अल्कोहोल्स OH ग्रुप इज अटॅच्ड टू साईड चेन ऑफ द अरोमॅटिक रिंग. ही कोण आहे तुमची, ही अरोमॅटिक रिंग आहे. लिहू का इथे वाटल्यास, अरोमॅटिक रिंग आहे. ही अरोमॅटिक रिंग, ही त्याची साईड चेन आणि त्याला OH जोडलाय. इन अरोमॅटिक अल्कोहोल OH ग्रुप इज अटॅच्ड टू द साईड चेन ऑफ द अरोमॅटिक रिंग म्हणजे बेंझिन रिंग. असा कंपाऊंड जर असेल दॅट टाईप ऑफ कंपाऊंड इज कॉल्ड एज अरोमॅटिक अल्कोहोल. म्हणून या ठिकाणी आपण दोन्ही गोष्टी समजून घ्यायचं, फिनॉल कुठं आहे आणि अरोमॅटिक अल्कोहोल कुठं आहे. फिनॉल म्हणजे काय, OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू द अरोमॅटिक रिंग किंवा बेंझिन रिंग. कळालं का. आणि जर OH ग्रुप इज अटॅच्ड टू द साईड चेन ऑफ द अरोमॅटिक रिंग, अरोमॅटिक रिंगच्या साईड चेनला जर OH ग्रुप जोडला असेल दॅट इज कॉल्ड एज अरोमॅटिक अल्कोहोल. अशा ह्या दोन गोष्टी या ठिकाणी सहजपणे आपल्या लक्षात येतील. उदाहरण सांगतो, लक्षात येईल. बेंझिन रिंग, हा कार्बन OH, समजा इथे CH3. आता बघा OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू द अरोमॅटिक रिंग. ही अरोमॅटिक रिंग आहे, बेंझिन रिंग आहे. या रिंगला OH ग्रुप डायरेक्टली जोडला म्हणजे हा कोण झाला, फिनॉल. समजा असं उदाहरण आहे. ही बेंझिन रिंग आहे, ही साईड चेन आहे आणि या साईड चेनला OH जोडलाय म्हणजे हा झाला अरोमॅटिक अल्कोहोल. म्हणजे हा तुमचा फिनॉल, हा तुमचा अरोमॅटिक अल्कोहोल. अशी कितीही उदाहरणं आपल्याला घेता येतील, अशी कितीही उदाहरणं तुम्हाला घेता येतील. ही तुमची अरोमॅटिक रिंग आहे, ही साईड चेन आहे आणि या साईड चेनला OH जोडलाय. याचा अर्थ हा कंपाऊंड कुठला आहे, हा तुमचा कंपाऊंड आहे अरोमॅटिक अल्कोहोल, हा फिनॉल आहे आणि हा अरोमॅटिक अल्कोहोल आहे. कन्सेप्ट कळला असेल, जास्त सांगायची आवश्यकता नाही. अतिशय सोप्या गोष्टी आहेत. प्रत्येक कन्सेप्ट तुमचं तुम्ही समजून घ्या. आता एक कन्सेप्ट आहे आपला इथर. इथर कशाला म्हणतात तो पण शब्द या ठिकाणी आपण डिफाईन करू. अल्कोहोल, फिनॉल आणि इथर असं चॅप्टरचं नाव आहे. त्याच्यामधला इथर, बाकीच्या पण गोष्टी सांगितल्या पुस्तकात जे जे आहे आपल्या महाराष्ट्र बोर्डाच्या प्रत्येक कन्सेप्ट या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे उदाहरणासहित. आपण फक्त लक्षात घ्यायचं आहे. आता इथर म्हणजे काय सांगतो बघा. ऐका बरं का, इथर. आता इथर म्हणजे काय हा शब्द बघू आपण. इथर म्हणजे काय बघा. आता इथर कसं असतं काढतो पहिल्यांदा मी. ROR, दोन्ही R असतील किंवा AROAR
दोन्ही बी आरिल असतील, आरिल म्हणजे बेंझिन रिंग असतील, किंवा एक अल्किल असेल आणि एक आरिल असेल. हे बी इथर आहे, हे बी इथर आहे, हे बी इथर आहे. इथरमध्ये काय असतं माहिती आहे का, ऑक्सिजन हा 2 अल्किल ग्रुपला किंवा 2 आरिल ग्रुपला किंवा एक अल्किल आणि एक आरिल ग्रुपला जोडलेला असतो. फार सोपी व्याख्या आहे, फार सोपी व्याख्या आहे. अरे ऑक्सिजन जो आहे ना, ऑक्सिजन जर 2 अल्किल ग्रुपला जोडलेला असेल किंवा 2 आरिल ग्रुपला जोडलेला असेल किंवा एक अल्किल आणि एक आरिल ग्रुपला जोडलेला असेल, तर अशा प्रकारच्या कंपाऊंडला म्हणायचं इथर्स. इन इथर ऑक्सिजन ॲटम इज अटॅच्ड टू द 2 अल्किल ग्रुप्स और 2 आरिल ग्रुप्स और 1 अल्किल अँड 1 आरिल ग्रुप. झालं. मग असा कंपाऊंड जो असेल तो इथर आहे. संपलं. फार सोपं आहे. आता बघा इथरमध्ये काय माहिती आहे का, ऑक्सिजन ॲटम इज अटॅच्ड. कुणाला अटॅच्ड बघा, हां, 2 अल्किल ग्रुप्स आहे का, 2 अल्किल ग्रुपला जोडला किंवा 2 आरिल ग्रुप्स, बरोबर आहे का, किंवा 1 अल्किल अँड 1 आरिल ग्रुप. संपलं. अशा प्रकारचा कंपाऊंड, ज्या कंपाऊंडमध्ये ऑक्सिजनचा ॲटम हा 2 अल्किल ग्रुपला जोडलेला असेल किंवा 2 आरिल ग्रुपला जोडलेला असेल किंवा एक अल्किल आणि एक आरिल ग्रुपला जोडलेला असेल, एक अल्किल आणि एक, तर त्याला म्हणायचं इथर. संपलं. आता उदाहरण बघा. उदाहरण घे तुम्ही, CH3O. आता हा कोण आहे, ऑक्सिजन. इकडे बी अल्किल, इकडे बी अल्किल, म्हणजे हा इथर आहे. ऑक्सिजन इज अटॅच्ड टू 2 अल्किल ग्रुप्स. समजा असं आहे, हे बेंझिन रिंग म्हणजे आरिल ग्रुप, हा आरिल आहे, हे ऑक्सिजन आणि हा तुमचा आरिल आहे का. ऑक्सिजन ॲटम इज अटॅच्ड टू 2 आरिल ग्रुप्स, इथर आहे. हां, अजून CH3O आणि इथं बेंझिन रिंग. हे तर कसं आहे, एक अल्किल एक आरिल आहे. हे 2 अल्किल, हे 2 आरिल, एक अल्किल एक आरिल, कसं का असं ना, ते इथर आहे. म्हणून लक्षात घ्या, इथरमध्ये ऑक्सिजनचा जो ॲटम असतो तो 2 अल्किलला जोडलेला असतो किंवा 2 आरिलला जोडलेला असतो किंवा एक अल्किल आणि एक आरिलला जोडलेला असतो. असा जो कंपाऊंड असतो त्या कंपाऊंडला म्हणायचं इथर. इन इथर ऑक्सिजन ॲटम इज अटॅच्ड टू 2 अल्किल ग्रुप्स और 2 आरिल ग्रुप्स और 1 अल्किल अँड 1 आरिल ग्रुप. अहो, अशा सगळ्या सोप्या व्याख्या येतात, अवघड नाही का. आणि प्रत्येक कन्सेप्ट फक्त समजून घ्यायचा आपल्याला. एकदा कन्सेप्ट लक्षात आला, संपली. आता इपॉक्साईड म्हणून एक कन्सेप्ट आहे, इपॉक्साईड पुस्तकात दिली थोडक्यात. इपॉक्साईड म्हणजे काय, तो बी कन्सेप्ट आपण बघू. सायक्लिक इथर्स आर कॉल्ड ॲज इपॉक्साइड्स. काय, सायक्लिक इथर्स आर कॉल्ड ॲज इपॉक्साइड्स. आणि त्याच्या अगोदर एक व्याख्याची अजून आहे, किंवा इथरला काय म्हणतात, इथर्स आर द, इथरला आणखीन एक शब्द आहे ऑक्साइड्स म्हण, ऑर्गॅनिक ऑक्साइड्स म्हणतात म्हण. इथर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक ऑक्साइड्स. ऑर्गॅनिक ऑक्साइड्स असं सुद्धा म्हणतात इथरला. इथरला असे म्हणतात अनहायड्राइड्स ऑफ अल्कोहोल. हे पुस्तकात दिले, तुम्हाला माहिती राहावं म्हणून सांगितलं. म्हणजे तुमच्या इथरला असे पण म्हणतात, इथर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक ऑक्साइड्स, इथर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज अनहायड्राइड्स ऑफ अल्कोहोल. ह्याच्या खोलात जायची गरज नाही, जास्त सांगायची गरज नाही, जस्ट आपल्याला माहीत असावं या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता इपॉक्साईड म्हणजे काय तेवढे एक सांगतो, म्हणजे ही आपली प्रस्तावना या ठिकाणी आपल्याला समजून घेता येते. ओके, इपॉक्साईड. काय, इपॉक्साईड. इपॉक्साईड म्हणजे काय माहिती आहे का, सायक्लिक इथर. सायक्लिक इथर्स आर कॉल्ड ॲज इपॉक्साइड्स. सायक्लिक इथर्स आर कॉल्ड ॲज इपॉक्साइड. इपॉक्साइड, 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 इपॉक्साइड. बघा, सायक्लिक इथर. आता मी काय करतो बघा, हो का, CH2 हे 2 R झाले, ह्याला O जोडा, संपलं, झालं. इथर आहे, ROR असल्याने आहे, सायक्लिक आहे, रिंग आहे नाही, मग सायक्लिक इथर. कळलं का, सायक्लिक इथर्स आर कॉल्ड ॲज इपॉक्साइड. सायक्लिक इथर्स आर कॉल्ड ॲज इपॉक्साइड्स. झालं. अशी किती उदाहरणं तुम्हाला घेता येईल. आता जनरल काढा म्हणल्यावर हे असं, हो का, हे इपॉक्साइड आहे, दिस इज इपॉक्साइड. ह्याला सायक्लिक इथर. सायक्लिक इथर्स आर कॉल्ड ॲज इपॉक्साइड. आणि दिस ऑक्सिजन इज द पार्ट ऑफ
सायक्लिक इथर. ही काय 3 मेंबर्ड रिंग आहे. 3 मेंबर्ड रिंग, 3 ॲटम पासून बनलेली ही रिंग आहे. 1 2 3. आणि ही जी 3 मेंबर्ड रिंग आहे, 3 मेंबर्ड रिंग, या 3 मेंबर्ड रिंगचा हा एक भाग आहे. ऑक्सिजन इज द पार्ट ऑफ 3 मेंबर्ड रिंग. असा कंपाऊंड असेल, दॅट कंपाऊंड इज कॉल्ड एज इथर. सायक्लिक इथर्स आर कॉल्ड एज द इपॉक्साइड्स. आणि इन इपॉक्साइड ऑक्सिजन ॲटम इज द पार्ट ऑफ 3 मेंबर्ड रिंग. ही 3 मेंबर्ड रिंग आहे आणि त्याचा हा भाग आहे, पार्ट आहे. रिंगच्या मध्ये असला पाहिजे ऑक्सिजन, रिंगच्या बाहेर असता कामा नाही. असा जर असेल कंपाऊंड, दॅट इज कॉल्ड एज द इपॉक्साइड्स. सायक्लिक इथर्स कॉल्ड एज इपॉक्साइड्स. झालं, संपलं. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे. प्रत्येक कन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे प्रत्येकाचा अर्थ लक्षात येईल. प्रत्येक कन्सेप्ट सविस्तरपणे सांगितलेला आहे. व्यवस्थित बघा, लिहून घ्या, समजून घ्या. नाही कळालं कमेंट करा. प्रत्येक व्हिडिओ आपण बघणं फार महत्त्वाचं आहे. एक एक चॅप्टर आपण पूर्ण करत आहोत. अमाइन्स बघितला आपण, अल्डिहाइड्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ॲसिड बघितला, आणि आता हा अल्कोहोल, फिनॉल, इथर, त्याचं इंट्रोडक्शनला आपण आज सुरुवात केलेली आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी अल्कोहोल म्हणजे काय, फिनॉल म्हणजे काय, इथर म्हणजे काय, या सगळ्या संकल्पना आपल्यासमोर आपण मांडलेल्या आहेत. तुम्ही व्हिडिओ बघा, बाकीच्यांना पण बघण्यासाठी प्रेरित करा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि आपलं शिक्षण म्हणजे नंबर 1 शिक्षण, दर्जेदार शिक्षण. मी म्हणतो म्हणून नाही, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. कळालं का? पहिल्यांदा बघा व्हिडिओ आणि मग विश्वास ठेवा, खरा आहे का खोटा आहे. हां, माझा व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलात, मनापासून मनोभावे आपण जर आपली व्हिडिओ बघितलात, तर 100% तुम्हाला कळलंच पाहिजे आणि कळलंच पाहिजे. ओके, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.